शिरूर तालुक्यातील तांबेवस्ती नाहवरे येथे एका शेतकऱ्याच्या बंद घराचं कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल 2,80,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यामध्ये 2 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी संकेत साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 9 मे 2025 रोजी सायंकाळी 5:30 ते 7 या वेळेत त्यांच्या घराचे पुढील दरवाजाला कुलूप लावलेले असताना आरोपी अर्जुन राठोड आणि करण चव्हाण यांनी पाठीमागील खिडकीवरून घरात प्रवेश करून चोरी केली आहे। या चोरट्यांनी घरातील छतावरून आत प्रवेश करत 1.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 1,20,000 रुपये किमतीची सोन्याची चेन आणि अर्धा तोळ्याची गणपती मूर्ती तसेच 10,000 रुपये किमतीचा मुलांचा पैसे साठवण्याचा डब्बा आणि आई साधना बाजीराव साठे यांच्या नावाची एफडीची कागदपत्रे असं एकूण 2,80,000 रुपयांचा ऐवज चोरून नेला। या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। सहाय्यक फौजदार रमेश कदम यांनी गुन्हा नोंदवला असून पोलीस हवालदार दीपक पवार या गुन्ह्याचा पुढील तपास करतायत। नागरिकांनी घर बंद ठेवताना आवश्यक ती सुरक्षितता बाळगण्याचं आवाहन शिरूर पोलिसांनी केलंय।